नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये त्या ठिकाणी भरती होणार आहे। जवळजवळ 26,000 प्लस जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत। त्याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे। तर तो जर व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आहे। त्यानंतर आपण सेकंड व्हिडिओमध्ये काय बघितलेलं होतं की वेगवेगळे जी काही पदं आहेत तर त्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहेत। ओके, वर्ग 1, 2, 3 आणि त्यानंतर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, ड्रायव्हर व कंडक्टर, चालक आणि वाहक या पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, त्यानंतर त्याचा अभ्यासक्रम काय आहे, निवड कशी होऊ शकते, त्यानंतर तुम्हाला जो बॅच बिल्ला काढायचा आहे तो तुम्ही कसा काढू शकता, त्या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाहिरात कधी येणार त्याबद्दलही इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा क्वेश्चन होता की चालक आणि वाहक या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्यानंतर वयोमर्यादा, त्यानंतर तुमची उंची किती पाहिजे, ह्या सर्व गोष्टींची जी काही इन्फॉर्मेशन आहे चालक आणि वाहक या पदासाठी तुमचा जो क्रायटेरिया आहे तो सेम आहे। तर त्याबद्दल सविस्तर डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुम्ही एक 8-10 दिवसापूर्वी हे अपडेट बघितलेलं असेलच। 29,361 पदे रिक्त एसटी महामंडळात, 29,361 पदे रिक्त। ओके, तर आता जी काही भरती आहे तर ती भरती आपली लवकरच येणार आहे, त्याबद्दलही अपडेट आपण पुढे त्या ठिकाणी बघणार आहोत। आता आपण चालक आणि वाहक या पदासाठी नेमकी क्रायटेरिया काय आहे त्या सर्व गोष्टी इन्फॉर्मेशन आपण बघूयात। ओके, तर मित्रांनो, तुम्ही जर अजून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले नसेल तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे। टेलिग्रामवरती सर्व ज्या काही पीडीएफ्स आहेत, नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, सर्व तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतात। कोणत्याही एक्झामचं जे काही अपडेट आहेत तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटत असतं। तर सर्वांनी आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो बघा, सर्वात महत्वाचं आता लेखी परीक्षा, मागे जो मी व्हिडिओ बनवला तर त्यामध्ये एसटी महामंडळामध्ये कोणती कोणती पदं येतात, वर्ग 1, 2, 3, तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, त्याच्यानंतर अभ्यासक्रम आपण बघितला, त्याच्यानंतर किती विषय असतात, ओके, त्यानंतर किती गुण असतात। बघा, याच्यामध्ये मोस्टली 4च विषय असतात बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित, आणि वेळ हा 1.5 तास असतो। मित्रांनो, आता हे जे काही 4 विषय आहेत, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, याच्यात बुद्धिमत्ता या ठिकाणी दिलेलं नाही, अंकगणित दिलेलं आहे। ओके, तर हे 4 विषय असतात। तर हे 4 विषय सर्व सरळ सेवा एक्झामला त्या ठिकाणी असतात। ओके, तर मित्रांनो, याची जी काय बॅच आहे तर याची बॅच आपली लवकरात लवकर सुरू होते। तर मित्रांनो, तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात, 8669391631। बघा, आतापासूनच तुम्हाला अभ्यासाला लागायला लागणार आहेत। ओके, तुमची ज्यावेळी जाहिरात येते, जाहिरात आल्यानंतर तुमच्याकडे ऍटलिस्ट फक्त 45 ते 50 दिवस असतात। तर त्याच्यामध्ये तुमचा जो काय अभ्यास आहे तो परफेक्ट होत नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट भेटण्यात खूप सारे प्रॉब्लेम होतात। ओके, तर मित्रांनो, आता हे जे काही 4 विषय आहेत हे 4 विषय तुम्हाला परफेक्ट करून ठेवायचे आहेत। आता सरळ सेवाची मेगा भरती होणार आहेत, 150 दिवसांचा कालावधी जो काही दिलेला आहे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी, तर त्याच्यामध्ये जे काही कामकाज आहे ते पूर्ण होऊन त्यानंतर आपली मेगा भरती होणार आहेत। आणि त्या मेगा भरतीला मित्रांनो हे 4च विषय फार महत्वाचे आहेत आणि ह्या 4च विषयांवरती तुम्ही खूप साऱ्या सरळ सेवाच्या एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकतात। आता तुमची जी काही सरळ सेवाची एक्झाम आहे तर सरळ सेवाची एक्झाम मित्रांनो तुमची एमपीएससी मार्फत होऊ शकते। तर 99% चान्सेस आहेत तुमची जी काही एक्झाम आहे तर ती एमपीएससी कडे देण्यात येईल आणि एमपीएससी मार्फत तुमची एक्झाम त्या ठिकाणी होऊ शकते आणि तुमची जी काही एक्झाम आहे तर ती ऑफलाईन पद्धतीने होऊ शकते। तर तुमच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे। तर मित्रांनो, ह्या 4 विषयांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे। बघा, आता लेखी परीक्षा जी होते ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी त्यासाठी हे 4च विषय आहेत मित्रांनो। तर याची जर स्पेशल बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि टेलिग्रामला तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाईल। ठीक आहे, टेलिग्रामला ही पीडीएफ भेटून जाईल। तर ही पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी रीड करायचे आहेत। टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ आहेत, ए क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहेत आपलं। ओके, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्रामला जाऊन ए क्लास एज्युकेशन तुम्ही जर सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला टेलिग्राम चॅनल भेटून जाईल आणि ही पीडीएफ भेटेल आणि त्यावरती तुम्हाला अदर सर्व काही जी काही इन्फॉर्मेशन असते तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटत असते। तर मित्रांनो बघा, चालक आणि वाहक या पदासाठी तुमची जी काही एक्झाम आहे त्यानंतर जे सर्व काही नियम आहेत ते त्या ठिकाणी सेम आहेत। चालक आणि वाहक या पदासाठी एकच एक्झाम तुमची त्या ठिकाणी होत असते। ओके, यासाठी काहीही सेपरेट नाहीये, हे एकच आहे, चालक तथा वाहक। तुम्ही ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी तुमची जी काही शैक्षणिक पात्रता असेल, त्यानंतर तुमचा जो काही पेपर असेल, या सर्व काही ज्या गोष्टी आहेत तर त्या सेम आहेत, ह्या वेगवेगळ्या नाही। चालकसाठी आणि वाहकसाठी तुमचा जो काही पेपर आहे तो एकच होतो, लक्षात ठेवा। खूप साऱ्या विद्यार्थ्यांची कन्फ्युजन आहे, तर ड्रायव्हरसाठी वेगळं आहेत का, कंडक्टरसाठी वेगळं आहेत का, नाही, तर एकच तुमची एक्झाम आणि एकच पद्धतीने ही भरती तुमची त्या ठिकाणी होत असते, लक्षात ठेवा। आता ही जी काही इन्फॉर्मेशन आहे तर 2019ला जी भरती झालेली होती
तर त्या भरतीचे हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जाहिरात आहे, त्यावरनं ही इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवत आहेत. ओके, तर ही आता आलेली जाहिरात नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणं हे फार महत्वाचं आहे. ओके, तर आता ही एक्झाम त्या ठिकाणी पुढे येणारच आहे, त्या अगोदर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. एक 4 ते 5 वर्षापासून एक्झामही याची झालेली नाही, तर आता खूप जास्त प्रमाणात पद त्या ठिकाणी रिक्त आहेत. तर मित्रांनो बघा, वेतन श्रेणी 12,080 ते 26,673. ओके, अधिक नियमानुसार मिळणारे भत्ते किमान एकत्रित वेतन ₹14,513 तुम्हाला या ठिकाणी भेटत असतं. ओके, आता त्याच्यामध्ये चेंजेस होतील. हे जी काही पीडीएफ आहे तर ती जुनी आहेत, लक्षात ठेवा, आत्ताची नाहीये. ओके, बघा, शैक्षणिक अर्हता 10वी. तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. मराठी भाषा ही कंपल्सरी आहे, त्यामध्ये तुम्हाला लिहिता आणि वाचता येणं आवश्यक आहे. ओके, दुसरं महत्वाचं काय आहे, आरटीओ यांच्याकडील अवजड वाहन चालवण्याचा परवाना व पीएसव्ही बॅच बिलला आवश्यक आहेत. बघा, ज्यांना वाहक किंवा चालक व्हायचे तर त्यांना बॅच बिलला त्या ठिकाणी काय आहेत, कंपल्सरी आहेत. आणि अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे तो पण कंपल्सरी आहेत आणि बॅच बिलला त्या ठिकाणी कंपल्सरी आहेत. लक्षात ठेवा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन होते, तर तुमचे जे काही क्वेश्चन यातून क्लिअर होत असेल. ओके, तर मित्रांनो बघा, आरटीओ यांच्याकडील वाहनाचा जो काही व्हॅलिड परवाना आहे व बॅच बिलला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील. तुमची ज्यावेळी जॉईनिंग होणार आहे तर जॉईनिंगच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी लायसन, अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे आणि बॅच बिलला त्या ठिकाणी सादर करणे आवश्यक राहील, लक्षात ठेवा. ओके, आता अनुभव काय लागतो बघा, सर्व जड प्रकारची वाहन, विशेषतः डिझेलवरील वाहन, ओके, ट्रक, प्रवासी बस चालवण्याचा किमान 3 वर्षाचा विना अपघात अनुभव असणे आवश्यक आहे. अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळालेल्या तारखेपासून पुढील 3 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. ओके, म्हणजे तुमचं त्या ठिकाणी लायसन आलं. ओके, लायसन आल्यानंतर 3 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी पुढे एक्सपिरियन्स पाहिजे, अनुभव पाहिजे. ज्यावेळेस तुमचं लायसन येतं तिथून पुढचं जो काय अनुभव आहे तो त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. तुमचं जर लायसन आता आलं आणि तुम्ही म्हणाले की मला अगोदर एक्सपिरियन्स आहे, अगोदर अनुभव आहे, त्या ठिकाणी तो ग्राह्य धरला जाणार नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, अनुभवाचा दाखला ट्रक मालक व स्थानिक लोकप्रतिनिधी, राजपात्रित अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह उपरोक्त संकेतस्थळावर जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात असणे आवश्यक आहे. ओके, सदर दाखला निवडपूर्वी कागदपत्रांच्या पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक आहे. तुमचा जो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे, एक्सपिरियन्स आहेत, तर तो तुमची जी काही कागदपत्र तपासणी आहे तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सादर करायला लागणार आहे. आता शारीरिक पात्रता ही चालक आणि वाहकासाठी सेम आहे, लक्षात ठेवा. उंची किमान 160 सेंटीमीटर, कमाल 180 सेंटीमीटर, म्हणजे 160 जर सेंटीमीटर उंची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रात आंधळेपणा किंवा रंग आंधळेपणा हा दोष असल्यास अपात्र. ओके मित्रांनो, या ठिकाणी बघा वयोमर्यादा. आता वयोमर्यादा या ठिकाणी काय आहेत, बदललेली आहेत बघा, 24 ते 38. ओके, उमेदवाराचं कमीत कमी वय किती पाहिजे, 24 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही त्या ठिकाणी 43 वयापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके, ओपन कॅटेगरीसाठी 24 ते 38. आता 18 ते 38 नाही, लक्षात ठेवा, 24 वय तुमचं कंपल्सरी त्या ठिकाणी पाहिजे तरच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात, लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, त्यानंतर बघा, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असेल तर 45 वर्षापर्यंत त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, निवड पद्धती कशी आहे, चालक तथा वाहक 100 गुणांची ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल. उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35% आवश्यक त्या ठिकाणी आहेत. पुरेसे उमेदवार न मिळाल्यास मागासवर्गीयांसाठी 30% शिथिलता त्या ठिकाणी असणार आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, वाहन चालन चाचणी, व्यवसाय चाचणी गुण व उत्तीर्ण होण्यासाठी किमान आवश्यक गुण. ओके, आता 35% जर गुण ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना पडले, तुमची जी काही एक्झाम होणार आहेत त्या एक्झामने, ओके, आणि अदर कॅटेगरीतील जे काही विद्यार्थी आहेत, ओके, तर त्यांना 30% जर गुण भेटले तर सर्वांना त्या ठिकाणी बोलवण्यात येतं. त्यानंतर कागदपत्र छाननी होऊन तुमची जी काही वाहन चालन चाचणी आहे तर त्यासाठी त्या ठिकाणी बोलवण्यात येतं आणि 25 गुणांची वाहन चालन चाचणी तुमची त्या ठिकाणी होत असते बघा, मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी. आता ही कुठे पण त्या ठिकाणी होऊ शकते. ओके,
येथील संगणकृती वाहन चालन चाचणी पथावर घेण्यात येईल. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक चाचणी प्रकारात किमान 50% गुण आवश्यक आहेत. ओके, लक्षात आलं तुमचं त्या ठिकाणी. लेखी परीक्षेमधील गुणांवर 40% भारांक, वाहन चालन चाचणीमधील गुणांवर 60% भारांक या एकत्रित भारांकानुसार मुलाखत न घेता जात प्रवर्गनिहाय अनुक्रमे अंतिम निवड यादी केली जाईल. तुमची जी काही लेखी परीक्षा आहे तर त्याचे 40% गुण त्या ठिकाणी पकडण्यात येतील आणि तुमची जी काही वाहन चालन क्षमता आहेत तर चाचणी आहे त्यावरती 60% गुण, असे 100% गुण त्या ठिकाणी पकडण्यात येतात. ओके, तर मित्रांनो, जशी काही जाहिरात येईल किंवा जे काही नवीन अपडेट येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.